मंडळी, आपल्या जाधव्स इन ऑस्ट्रेलिया या चॅनलवर मी दीपाली पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आज आहे बुधवार 24 तारीख आणि उद्या गुरुवार। तर उद्या आम्हाला आहे सुट्टी, तर उद्या पब्लिक हॉलिडे आहे इकडे एन्झॅक डे। तर एन्झॅक डे म्हणजेच पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये जे सैनिक धारातीर्थी पडले होते ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडचे, तर त्यांच्या स्मरणार्थ एन्झॅक डे साजरा केला जातो। तर त्याचीच उद्या गव्हर्नमेंट हॉलिडे आहे आम्हाला इकडे। तर मग उद्या सुट्टी आहे, तर म्हटलं काहीतरी प्लॅन करूयात आपण। आणि तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या टायटलवरून समजलंच असेल की मी घरी पाहुणे बोलवले आहेत जेवणासाठी। तर ते पाहुणे कोण आहेत तर ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये पाहायला भेटेल। आणि तर काकू आलेले आहेत, म्हणजे माझ्या मैत्रिणी आहेत, तर त्यांचे पेरेंट्स आलेले आहेत इंडियातनं। तर त्यांनाच मी घरी उद्या इन्व्हाइट केलेलं आहे। तर ते येतील आणि मग म्हटलं त्यांच्यासाठी थोडीफार शॉपिंग करूयात। तर तुम्ही पाहिलंच माझे आई बाबा आले होते, तर त्यावेळी पण आमचं इकडे तिकडे जाणं व्हायचं। आणि असंच असतं, म्हणजे आपले सगळेच इकडे मराठी लोक आम्ही जेव्हा कोणाचे असे पेरेंट्स येतात तर आम्ही एकमेकांना असं घरी बोलवतो पेरेंट्सला। तर ते छान वाटतं आणि मग त्यांना पण म्हणजे इथे राहून पण भारतातले म्हणजे आपले काय म्हणतात ना की आपले अतिथी देवो भव म्हणतो आपण, तर तसंच सगळे एकमेकांचा खूप छान पाहुणचार करतात। तर मी त्यांना उद्या बोलवलेलं आहे। आणि त्या काकू तुम्ही ह्या आधी आपल्या व्हिडिओमध्ये पाहिलेल्या आहेत, त्या काकूंना आमचे जर कॅम्पिंगचे व्हिडिओज तुम्ही पाहिले असेल तर त्याच्यात त्या काकू आहेत। तर त्यांनाच मी आज बोलवलेलं आहे आणि त्या लवकरच आता भारतात जाणार आहेत, तर उद्या येतील ते। तर म्हटलं की त्यांच्यासाठी काही थोडीफार शॉपिंग करूयात। आणि चला मग मी आता चालली आहे शॉपिंगला। आणि तुम्ही पाहू शकता आता वाजले संध्याकाळचे 6 आणि शौर्य आणि त्याचे पप्पा गेलेत क्लासला। तर म्हटलं तुम्ही क्लास पहा त्याचा आज आणि मग मी राहिलेली शॉपिंग करून येते, कारण की शॉपिंग सेंटर बऱ्यापैकी 9 पर्यंत ओपन असतं। तर म्हटलं जाऊन काहीतरी घ्यायचे तर तेवढं घेऊन येऊयात। तर तुम्ही पण चला माझ्यासोबत शॉपिंगला, आणि मी काय काय घेणार आहे तेच तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे। सेंटरला आलेली आहे मी आता, जस्ट इथे गाडी पार्क केली आणि हे आहे रूफटॉपचं कार पार्क। तर ह्याच्या मी आता वरती आणि खाली ह्याच्या शॉपिंग सेंटर आहे। तर पाहू शकता आता संध्याकाळी 6 वाजले, 6:15 झालेत आता, आणि पूर्ण कार पार्क रिकामं आहे, कारण की सगळे गेलेले आहेत घरी आणि काही थोड्याच गाड्या दिसत आहेत। तर चला मग जाऊयात आता। आणि हलकीशी थंडी पण पडायला आता इकडे सुरुवात झालेली आहे। खाली आता इथे लिफ्ट पण आहे खाली जाण्यासाठी आणि असे कन्व्हेयर पण आहेत। तर जाऊयात आपण। पाठीमागे पाहू शकता तिकडे लिफ्ट आहे। तर इकडे पाहू शकता तुम्ही काही शॉप्स ऑलरेडी क्लोज झालेले आहेत। मी चाललेली आहे के-मार्ट मध्ये। तर ह्या शॉपमध्ये आता ट्रॉली घेऊयात आणि जाऊयात आपण आतमध्ये। आणि आतमध्ये गेल्यानंतर इथे काय काय आहे ते पण दाखवते तुम्हाला। तर मी आलेली आहे बेबी सेक्शनमध्ये आणि मला बेबीसाठी गिफ्ट घ्यायचं आहे का, तर मी विचार करते की काय घ्यावं। तर इथे हे असे बाउन्सर आहेत बेबीचे, त्यानंतर इथे अशा ह्या प्ले मॅट आहेत, भरपूर ऑप्शन आहेत। नंतर इथे हा वॉकर पण आहे, पण हा 6 मंथ्स प्लस आहे हा। त्यानंतर असे बाउन्सर आहेत, तर चांगलं बेबीचं एक्सरसाइज होते याने बाउन्सरमध्ये। त्यानंतर इकडे हे छोटे टॉयज आहेत, असे बाथ टॉयज आहेत इथे, आणि इथे हे बाथ टब वगैरे। तर पाहू शकता तुम्ही। आधी बेबीसाठी गिफ्ट घेऊयात म्हटलं, आणि त्यानंतर मग काकूंसाठी काहीतरी गिफ्ट घेऊयात। तर बघू आता काय मला वाटतंय ते आता मी घेते काहीतरी। तर मला असं वाटतं हे बाउन्सर घ्यावं, आणि मी ह्याच्यासोबत त्याची रिसीट पण देते तिला, म्हणजे जस्ट इन केस तिला आलं असेल मैत्रिणीकडे हे ऑलरेडी गिफ्ट, तर ती रिटर्न करून दुसरं बाय करू शकते जे तिला पाहिजे ते। कारण की कधी कधी समजत नाही ना की कुठली गरज आहे, कारण की बरेचसे मग सगळेजण असे जे युजफुल गिफ्ट्स असतात ते घेऊन जातात, आणि कधी कधी काय होतं की तेच डबल होतात। त्याच्यामुळे मग ते रिटर्न करण्याचा चान्स राहतो जर रिसीट आपण दिली तर त्याची रिसीट देईल मी तिला।
तर हे पाहू शकता, हे केमार्ट आहे आणि इथे बऱ्यापैकी ग्रोसरी सोडून बाकी सगळ्या गोष्टी मिळतात इथे. तर हा बेबीचं सेक्शन आहे. त्यानंतर इथे गर्ल्स बॉईज, इथे कपडे सगळे पाहू शकता तुम्ही, सगळ्या गोष्टी मिळतात इथे. आणि त्यानंतर आता मला शौर्यसाठी शिन पॅड्स घ्यायचे आहेत त्याच्या सॉकरसाठी, तर ते पाहायला चालली आता. तर बेबीचं गिफ्ट तर घेऊन झालं आहे. तर हे पाहू शकता, हे असं गिफ्ट आहे बेबीचं. बाउन्सर घेतला आहे मी बेबीसाठी, तुम्हाला मला दाखवायची आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता, हे टॉयलेट सीट आहे. तर लहान मुलांना आहे ना, अगदी लहान असल्यापासूनच म्हणजे छोट्या मुलांना असं ट्रेनिंग दिलं जातं टॉयलेटचं. तर हे पॉटी सीट आहे, इथे पाहू शकता टॉयलेट पॉटी सीट. तर ते पण आहे इथे बॉईज गर्ल्सचं असं ते पण ठेवलेलं आहे इथे. आणि इकडे हे सगळे कार सीट वगैरे आहेत ते. आणि पलीकडे टॉय सेक्शन आहे, तिकडे पाहू शकता तुम्ही सॉफ्ट टॉयज आहेत सगळे. आत्ता मी काकूंना गिफ्ट घेण्यासाठी आलेली आहे. तर विचार करते की काय गिफ्ट घ्यावं, असं गिफ्ट की जे त्यांना उपयोगात येईल आणि त्यांना माझी आठवण राहील त्यांच्याजवळ. तर असं काहीतरी गिफ्ट मला घ्यायचं आहे. तर मी विचारच करत होते. पर्स वगैरे मी घेतली असती, पण पर्स मी ऑलरेडी एका काकूंना ह्या आधी दिलेली आहे त्यातल्या. तर मग मी नंतर विचार केला की पर्सपेक्षा पण आहे ना, त्यांना अशी एखादी गोष्ट देऊ की जी किचनमध्ये वापरात येईल आणि त्यांना ती नेहमी दिसत राहील आणि माझी आठवण राहील त्यांना. तर मी बघू आता काय घ्यायचं तेच. मला कधी कधी ना असं होतं की काय घ्यावं काय लक्षात येत नाही पटकन. तर मला असं वाटतं मी एक थर्मास बाय करते दोघींसाठी. तर इथे पाहू शकता हे असे थर्मास आहेत. तर हा थर्मास मी घ्यायचा विचार करते. तर हा आहे 1.5 लिटर ह्याची कॅपॅसिटी आहे आणि डबल वॉल स्टेनलेस स्टील. तर अप टू 6 आवर्सपर्यंत ते कोल्ड किंवा हॉट राहू शकतं ह्याच्यामध्ये. तर हा मला असं वाटतं घ्यावा दोघींसाठी. 2 थर्मास घेते मी हे. आणि बाळासाठी ऑलरेडी गिफ्ट घेऊन झालेला आहे. तर हे 2 थर्मास घेते. 1.5 लिटरचा आहे हा थर्मास. आणि पलीकडे पण अजून बऱ्याच काही गोष्टी आहेत, म्हणजे हँड मिक्सर वगैरे किंवा ब्लेंडर वगैरे. तर अशा गोष्टी आहेत पलीकडे. पण काय होतं की परत ते इलेक्ट्रॉनिक्स आयटम घ्यायचे म्हटलं की परत ते प्लग इन वगैरे वेगळं असतं आपलं आणि इकडचं वेगळं असतं. तर ते सगळं चेंज करा वगैरे, तर त्याचा त्यांना प्रश्न येईल. आणि दुसरे म्हणजे असे ग्लास सेट वगैरे पण आहेत, पण त्याचं ना हेवी होईल आणि मग त्यांचं उगाचच बॅगेजचं वेट वाढेल त्यांच्या. त्यामुळं मला असं लाईट वेटच काहीतरी आणि जे युजफुल असेल असंच मला द्यायचं होतं. तर चला मग आता हे सगळं घेऊन झालेत, ह्या दोघींचे गिफ्ट इथे. आणि बेबीचं पण गिफ्ट झालंय. अजून काय घ्यायचंय ते पण घेते आणि मग निघते मी. तर आता संध्याकाळची वेळ आहे, त्यामुळे शॉपिंग सेंटरमध्ये लोक पण नाही आहेत, फार कमी लोक आहेत इथे. तर आता आपण पलीकडे पुढे जाऊयात, अजून काय दिसतंय का पाहूयात. ॲक्च्युली खूप दिवसांनंतर मी शॉपिंगला आली आहे. आजकाल काय होते, अशा गोष्टी घ्यायच्या असेल तरच माझं येणं होतं, नाहीतर आपली रेग्युलर जी आठवड्याभराची शॉपिंग असते तर त्यासाठी मी ह्यांनाच पाठवत असते. कारण की ह्यांचं असतं की तू आली का खूप वेळ होतो, वेगवेगळ्या गोष्टी पाहत बसते तू. पण हे गेले का जेवढी मी लिस्ट दिलेली असते तेवढे आयटम घेतात आणि लगेच येतात ते. पण माझं तसं नसतं, खूप वेगळ्या गोष्टी मला काय दिसलं की मी पाहत बसते. तर ते चला आता जाऊयात. शौर्याचे शिन पॅड काय मिळाले नाहीत मला. जिथे स्पोर्ट्स सेक्शन आहे तिथे शोधत होते पण काय भेटले नाहीत. शनिवारी परत येऊन आता बघावे लागतील. आता मी चाललेली आहे कोल्समध्ये. तिथे काही मला जे कुकिंग करायचे, उद्या जेवण बनवायचं, तर त्यासाठी लागणारे काही आयटम्स घ्यायचे. तरी मी व्हेजिटेबल्स आणायला यांना पाठवलं, कारण की खूप लेट झालेलं आहे. क्लासवरून येताना हे बोलले की मी तुला हेल्प करतो, काय आणायचं असेल तर सांग. तर मग म्हटलं ते शॉपची व्हेजिटेबलची शॉपिंग आहे ती तुम्ही करा. तर ते तिकडे गेलेत. हे सगळं लेडीज वेअर आहे इथे. चलो निघते मी आता, बिल करते आणि निघूयात. तर मला थोडीफार ग्रोसरी पण घ्यायची होती, तर त्यासाठी मी आलेली आहे कोल्समध्ये. आणि तुम्ही पाहू शकता इथे आपले सगळे हे इंटरनॅशनल जो ब्रँडचे इथे सगळे आयटम ह्या आयलमध्ये त्यांनी ठेवलेले आहेत. तर इथं आपलं इंडियन सगळे ग्रोसरी आहे. तर इथे काय काय ठेवलेलं आहे त्यांनी मी तुम्हाला दाखवते. तर इथे हे लिटल समोसाज आहेत, त्याच्यानंतर हे आपलं मदर्सचं मँगो पिकल आहे आणि खाली इथे पाहू शकता तुम्ही आपलं वर्ल्ड फेमस पार्लेजी, तर ते पण आहे इथे. आणि दुसरं अजून काय ते आपण पाहूयात. तर हे आपलं पॅराशूट कोकोनट ऑइल,
ते पण आहे. आणि हे सगळं आपलं गार्लिक पेस्ट वगैरे. तर पाहू शकता इथे भरपूर इंटरनॅशनल फूड सगळं त्यांनी लावून ठेवलेलं आहे. पलीकडे आहे तो एशियन नूडल्स वगैरे, इकडे चायनीज आहे माझ्या पाठीमागे, इकडे इटालियन आहे, पास्ता वगैरे सॉस इथे ते ठेवलेले आहेत. आणि हे आपलं इंडियन आहे. तर हे सगळे आपले टाटा सॉल्ट वगैरे. तर इथे हे जे आपलं इंडियन ग्रोसरी शॉपमध्ये मिळतं, तर हे इथल्या मॉलमध्ये पण ह्या गोष्टी इथे ठेवतात आजकाल ते, कारण की भरपूर इंडियन लोक आहेत आपले, त्यामुळं हे असं कस्टमर अट्रॅक्ट करण्यासाठी बेसिक ज्या गोष्टी लागतात आपल्या किचनमध्ये तर त्या सगळ्या इथे ठेवलेल्या असतात. आणि हे सगळे आपले धने वगैरे किंवा जिरे, क्युमिन सीड्स वगैरे, तर गरम मसाला, इथे चिली पावडर, चिली फ्लेक्स, हे होल चिली, ते हे सगळं तिथे ठेवलेलं आहे. तुम्ही ते पाहू शकता वरती बॉम्बे बिर्याणी मसाला आहे. आणि ह्या सगळ्या आपल्या रेडीमेड पेस्ट असतात इथे पाहू शकता तुम्ही. बटर चिकनची पेस्ट आहे इथे, रेडी टू कुक. इथे खाली बटर चिकन आहे. परत इथे अजून काय आपण पाहूया. तिथे चिकन रोगन जोश, त्यानंतर चिकन टिक्का मसाला. तर हे कायम इथे कोल्समध्ये मिळतं, तर ते इथे आहे. तर चला आता मला घ्यायचं होतं बेसन पीठ, तेवढ्यासाठी इंडियन ग्रोसरी शॉपमध्ये नको जायला म्हटलं तर इथेच मी घेतलं. आणि त्यानंतर हे माझे आवडीचे बिस्किट्स, आणि त्यानंतर हे शोरेसाठी हे चॉकलेट मफिन्स घेतलेत. हे इथे सुलताना घेतलेत मी, म्हणजे रेजिन्स आपले मनुके असतात ते घेतलेले आहेत. आणि हे टेबल सॉल्ट घ्यायचं होतं तर ते एक घेतलेलं आहे. तर एवढी शॉपिंग होती. ही काय माझी रेग्युलर आठवड्याची शॉपिंग नाही आहे. जे बेसिक गोष्टी मला थोड्याफार उद्यासाठी लागणार आहे कुकिंगला, तर त्याच मी घेतलेल्या आहेत. बाकी व्हेजिटेबल शॉपिंग ऑलरेडी झालेली आहे. संपवून आता मी निघालेली आहे घरी. आणि आता वाजले 7. तर 1 तास लागला मला ही शॉपिंग करायला, कारण की माझा केमार्टमध्येच खूप जास्त वेळ गेला. गोष्टी सिलेक्ट करायच्या असतात त्यावेळी बघाव्या लागतात नाही का इकडे तिकडे, की कुठली बेटर आहे, कुठली चांगली काय घेता येऊ शकतं चांगलं. तर ते त्याच्यामुळे थोडा वेळ गेला. बाकी जे काही मला कोल्समध्ये घ्यायचं होतं तर त्याला फार काही वेळ लागला नाही. तर चला आता मी निघतानाच तिथनं पिझ्झा ऑर्डर केलाय, कारण की मी घरी कुकिंग करून आलेली आहे, पण शौर्यासाठी मला पिझ्झा घ्यायचा होता तर त्याच्यासाठी पिझ्झा ऑर्डर केलाय डॉमिनोजमध्ये. आता जाता जाता पिझ्झा पिकअप करणार आणि मग घरी जाणार. आता शौर्य आणि त्याचे डॅडी ऑलरेडी घरी आलेले आहेत. तर शौर्य वाट बघतोय माझी, म्हटलं कधी येणार मम्मा. तर चला मग आता मी निघते आणि घरी गेल्यानंतर भेटूयात आपण. मी इंडियन ग्रोसरी शॉपमध्ये आली आहे कारण की काही ना काही आठवतच राहतंय मला. आता मला उद्या शेवयांची खीर बनवायची, तर त्यासाठी मी शेवया घेण्यासाठी आलेली आहे. कारण की रस्त्यातच होतं, जे ॲक्च्युली डॉमिनोज आहे त्याच्या बॅक साईडलाच इंडियन ग्रोसरी शॉप आहे. कारण की उद्या तर सगळं बंदच असणार आहे. पब्लिक हॉलिडेला इथले शॉपिंग सेंटर बंद असतात. इंडियन ग्रोसरी शॉप ओपन असेल, पण इतर जे शॉप्स असतात ते बंद असतात. स्पेशली मॉल बंद असतो. तर बघते मी आता कुठे मिळत आहे. चला बघूया आता आपण. तर हे आहे इंडियन ग्रोसरी शॉप. तर मी त्या दिवशी ज्या शॉपमध्ये गेले होते ते नाही आहे, हे दुसरं आहे. तर इथे हे पाहू शकता मागे भांड्यांचा सेक्शन. सगळे आपले इंडियन भांडी आहेत तिथे, मोठे मोठे पातेले वगैरे सगळं आहे. कढई, कुकर, इकडे फ्रीझर आहे, तिथे सगळ्या फ्रोझन भाज्या ठेवलेल्या आहेत त्यांनी. आणि शेवया बघायच्यात मला. आज टोटल मी 4 शॉप फिरली आहे गेल्या 1 तासामध्ये. तर आता पिझ्झाला वेळ होता, 10 मिनिटात ऑर्डर रेडी होईल, तर तो म्हटलं तोपर्यंत हे पण घेऊयात. तेवढ्यासाठी परत उद्या मला जावं लागलं असतं, तर आजच घेते. आता इथे आली आहे तर घ्यायचंय मला. तर इथे पाहू शकता त्याची किंमत काय आहे, 2.49 सेंट्स. तर हे घेते. तर उद्या ह्याची खीर बनवायची आहे, कारण की येणारे सगळे पाहुणे व्हेज आहेत, त्यामुळे उद्याच पूर्ण व्हेज प्लॅन असणार आहे, व्हेजिटेरियन प्लॅन. नॉनव्हेज नसणार आहे उद्या जेवणामध्ये. तर व्हेज म्हटलं का सगळं बनवावं लागतं आपलं, स्वीट वगैरे. तर खीरच बनवूयात म्हटलं. इंडियन ग्रोसरी शॉपिंग करून झालेली आहे. त्यानंतर आता चाललेली आहे पिझ्झा पिकअप करायला. इकडे पाहू शकता पूर्ण लेन. आता इकडे पाठीमागे ते शॉप गेलं आणि आता आपण जाऊयात डॉमिनोजला. तर इकडे पाठीमागे माझ्या आहे
तर शॉपिंग संपवून आता मी घरी आलेली आहे आणि मी काय काय घेतले शॉपिंग मधनं ते दाखवते। पहिली गोष्ट म्हणजे मी काकूंसाठी काय गिफ्ट्स आणलेले आहेत ते दाखवते। तर हे असे थर्मास मी तुम्हाला सांगितलंच की मी घेतलेले आहेत, तर हे खूप युजफुल आहेत ना, तुम्हाला काय वाटतं की? हो छान आहेत, खूप छान आहेत। तर हे दोघींसाठी 2 घेतलेले आहेत थर्मास, होपफुली ते त्यांना उपयोगात येतील। आणि नंतर एक बेबी पण येणार आहे घरी, तर त्या बेबीसाठी गिफ्ट घेतलेलं आहे। आणि दुसरं म्हणजे हे गेले होते व्हेजिटेबलची शॉपिंग करायला, मी तुम्हाला म्हटलंच, तर मग त्यांनी काय इकडे व्हेजिटेबल्स मला लागणार आहेत उद्या भाज्या बनवायला, तर ते घेऊन आलेले आहेत ते। आणि इकडे आहे ना हे मी मँगो पिकल आणलेलं आहे, तर हे त्यांनी दिलेलं आहे की हे होममेड आहे, तर बघूयात की कशी टेस्ट आहे, आता केल्यानंतर समजेलच टेस्ट करून। आणि हा इथे हा जॅगरी गुळ घेऊन आलेली आहे। आणि शौर्यने ऑलरेडी त्याचा अर्धा पिझ्झा फिनिश झालेला आहे माझी गाडी अनलोड करेपर्यंत, हो ना शौर्य? आणि ना आजच्या जेवणामध्ये मी बनवलेली आहे कांदा पात आणि चपाती। तर इकडे बनवून ती मी तुम्हाला म्हटलंच मगाशी की मी जेवण बनवूनच गेले होते, तर कांदा पात इथे ही बनवून रेडी आहे कांदा पात। आणि इकडे आता हे ब्रेड गरम करतायत इथे, चपाती नव्हती बनवली मी, पण आता लागली भूक, आता 8 वाजले जवळजवळ, तर मग हे जे पराठे आहेत तेच आम्ही गरम करतोय। तर आता ही शॉपिंग लावून घेते आणि आम्ही जेवण करायला बसतो। तर आय होप तुम्हाला हा शॉपिंगचा व्हिडिओ आजचा आवडला असेल आणि आय होप की तुम्ही पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी पण एक्सायटेड असाल। तर ह्या व्हिडिओचा एंड मी इथेच करते आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला खाली कमेंट करून नक्की सांगा। आणि जर का तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासोबत, तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या, बाय।